कशाला वाट बघायची? जा आताच जा आणि घेऊन या कोण आहे तिथं. अगे बायको मी सकाळी आणतो म्हणलंय, तू आताच घेऊन या म्हणती काय? नाही नाही नाही, आता मला पण बघायचंच आहे. कोण माझ्या पुढे उभी राहते ना ते बघतेच मी. अहो मी आहे म्हणून टिकली, एखादी दुसरी असती ना कधीच गेली असती तुम्हाला सोडून. हा अग मी आहे म्हणून तुला सांभाळली, नाही तर तुला कोण सांभाळत तवा? राहू द्या, स्वतःचं वागणं बघा आधी. स्वतःच बघ, लागली माझं वागणं काढायला. माझ्याकडे नको लक्ष देऊ एवढं, तू बघ. अगं तुला काय वाटतं, मला काही दुसरी भेटणार नाही काय? हा. 56 आणि 56 तुझ्या सारख्या. किती? 56. 56? आधी एक तर उभी करून दाखवा माझ्या पुढे म्हणे 56 आणि. अग आणतो का नाही बघ, उद्या सकाळीच आणतो एक. उद्या सकाळी का? मग थांबा. या असे सकाळची कशाला वाट बघायची? जा आताच जा आणि घेऊन या कोण आहे तिथं. अगे बायको मी सकाळी आणतो म्हणलंय, तू आताच घेऊन या म्हणती काय? नाही नाही नाही, आता मला पण बघायचंच आहे. कोण माझ्या पुढे उभी राहते ना ते बघतेच मी. तुम्हाला ना घरातच घेणार नाही. झोपा कुठे झोपायचं ते. ए बायको अग ऐक ना. सारखं. आईला, काय डोक्याला ताप झाला भाऊ. ए बायको ऐक ना. अगं मी असंच म्हणलं ग, मी काय खरं नाही म्हणलो. नाही नाही नाही, आता मला बघायचंच आहे. कोणती दुसरी बायको आणता ना तेव्हाच घरी या तुम्ही, तेव्हाच घरात पाऊल ठेवा. अगं बायको बाहेर लय थंडी वाजते ग, घे ना आतमध्ये मला. जा ना दुसऱ्या बायकोच्या घरी जा. अगं तू एवढं मनावर घेतलं का लगेच मी बोलल्याच? आता तुम्ही दुसरी बायको घेऊन या तरच घरात या. कुठं झोपायचंय काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. ए बायको अगं माझ्या जीवाकडे तरी बघ ग एकदा. आता बडबड करू नका, मला झोपू द्या गप. हायला बायको लय तापली, ती का आता घरात घेत नसती. आता असं वाटतं आजची रात्र बाहेरच काढावं लागते. हायला बाहेर काय झोपी आहे ना, लय गार लागतंय. एक काम करतो, आजच्या दिवस आहे ना कोणाच्या तरी घरी झोपायला जातो. चायला बायकोने हाकलून दिलंय. हायला हाय हाय दुसरे हाय. आता मस्त पैकी झोपतो इथं. कोण झोपलं इथं? ए कोण आहे रे? कोण आहे? ए गोळ्या उठ उठ. काय इथं झोपलं? उठ रे. ए बंड्या, ए बंड्या झोपू दे ना राव. गार लागायला आधी तर. गार लागत म्हणून तो झोपू दे ना, लय गार लागत. घरी जाऊन झोपणार रे. आधी तर लग्न झालंय तुझं. बायको ना घरी, जा घरी जाऊन झोप. अरे बायको असले म्हणून काय झालं, इथं मित्रापाशी झोपलं काय चांगलं नाही का? झोपू दे ना. जा घरी घरी जाऊन झोप. जा पळ उठ. हा. ए बंड्या झोपू दे ना राव, लय का. तुला झोपू दिलं असतं पण तू लय रात्रभर घोरतोस. माझी झोप मोडवायची सगळी. हा, उठ उठ जा. गार लागायला आधी तर एवढंच पांगुळ रूम नाही माझ्याकडे. पळ आणि येऊ नको बघ पुन्हा. चायला बायकोने उचकून दिलंय आणि बंड्याने झोपू नाही दिलं. आता काय मी रात्रभर जाग राहायचं का? वाजलेत रात्रीचे 11. बर जाग राहायला काय नाही, भीती लय वाटत रात्रीची. हायला आता मला झोपू नाही दिलं ना तर मी अख्ख्या गावाला झोपू देत नसतो. ओ सरपंच काय रे गोळ्या? काय करताय अरे काय नाही, जरा दहा मारायला तो. इथं? बाथरूम मध्ये जायचं. अरे बाथरूमलाच चाललोय तवर तो आवाज दिला. बर ते सोडा, आपल्या गावामध्ये ना आज रात्री दरोडा पडणार आहे.
गोळ्या रात्रीच्या 11 वाजल्यात जा घरी जाऊन झोप मला पण लय झोप आलेली. सरपंच अहो ऐकून घ्या, खरंच दरोडा पडणार आहे आपल्या गावात. तुला काय माहिती आपल्या गावात दरोडा पडणार आहे रे? अहो सरपंच, आमच्या दारामध्ये आहे ना वाट्यावर चिठ्ठी पाडलेली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की आज रात्री तुमच्या मलटण नगरीमध्ये दरोडा पडणार आहे म्हणून. गोळ्या असं हे इथं काय लिहिलंय का रे? सरपंच येडे आहेत, दरोडेखोर चिठ्ठी टाकतात का तुमच्या गावामध्ये दरोडा पडणार आहे? काय सांगतो तुम्हाला? अहो सरपंच, पहिल्या काळामध्ये दरोडेखोर कसे दरोडा टाकायचे, असं सांगूनच दरोडा टाकायचे ना. हा काही सांगतो. अहो सरपंच काही पण नाही सांगत. आता पहिल्या काळामध्ये होतं का? मग आता तसंच तवा. अरे आता ज्याला चोरी करायची ते गपचूप चोरी करते, असं काय सांगून ना दरोडा टाकेल? सरपंच चिठ्ठी पडली म्हणल्यावर आपल्याला हलक्यात घेऊन जमणार नाही, आपल्याला सिरियसली घ्यावं लागेल. ती बघत माझं मी. मग ठीक आहे, तुम्ही तुमचं बघा, पण मी माझं काम केलंय बा तुमच्या कानावर घालायचं. मग तुम्ही ठरवा, उद्या जर गावामध्ये काही कमी जास्त झालं तर सरपंच म्हणून सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. तुम्ही लोकांना तोंड द्यायचं, मला काय सांगायचं नाही. मी तुम्हाला सावध करायचं काम केलंय. मी जातो आता. अरे थांब 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 गोळ्या, तू म्हणतोय ते एक खरं आहे बरं का. जर समजा खरोखर जर असं काय झालं आपल्या गावात दरोडा पडला तर तिचं सरपंच म्हणून जबाबदारी माझीच आहे ना राव. मग घोड्या गावामध्ये दरोडा न पडण्यासाठी काय करावं लागेल रे आपल्याला? अहो जागावं लागेल रात्रभर. रात्रभर जागून पारा द्यावा लागेल गावात. रात्रभर पहारा द्यावा लागेल. मग आता त्याच्यासाठी आपल्याला गावातली पोरं पण बोलावं लागतील ना, तरुण तरुण पोरं. मग बोलवा, मी तर म्हणतो तरुण पोरं बोलण्यापेक्षा अर्जंट एखादी मीटिंग बोलवा. नाही मीटिंगचं बघू उद्या. आपण काय करू माहिती का, आपली गावातले जे तरुण पोरं आहेत ना हा. त्यांना बोलून घेऊ आणि आपण पहारा देऊ. चालन, बोलवा आणि पारा देऊ. च- चला. च. ए दुसऱ्या पेटवलं का? हायला दुसऱ्याची सासू लयच कडक आहे बुवा. सरपंच आम्हाला लग्नच नाही झालं अजून, सासू कुठं? अरे पण अरे त्याला सासू म्हणतात. हा का? हा. हा सरपंच हा. मला लय झोप आली इकडे, मी घरी जाऊन झोपतो कडे आता. ए बंडू, अरे इथं सिच्युएशन काय आहे, इथं आपल्याला पहारा द्यायची म्हणून तुम्हाला बोलावलंय ना. तोय काय रे लय झोप आली न झोप आली. आता पारा कशाला द्यायचा? अरे गावात दरोडा पडणार आहे ना, करू ना, मग पडू दे ना त्याला, माझं काय आहे त्याच्यात मध्ये? आणि तुझ्या घरी दरोडा पडल्यावर पडू दे ना. हायच माझ्या घरात काय, एक तवा, एक काटवट, एक उलतान, एक पळी, एक चमचा आणि लबराचे डबे थोडे. अरे स्वतःचा नको विचार करू बंडू, गावाचा विचार कर ना. आयला, गावासाठी मग थांबावच लागेल का? आणि मग तुम्हाला तरुण पोर आहे, तरुण पोर कायला बोलावलं इथं? पण मला झोप आली की मी झोपणार हा? हा तुला झोप आल्या झोप. हा. ओ सरपंच, अहो त्या छोटा हातीच्या दिरीवर असलो तरी ते उठा ना, डारा डारा गोरतोय त्यो. अरे ते झोपाळी तुला माहिती ना कसं आहे ते. वैतागलो मी. होय बरं, अजून कोणत्या कोणत्या पोरं? त्या राजूला गेलता ना बोलवायला? हा येतोय म्हणलाय. सगळ्या आडीला सांगितलं ना जागे राहा म्हणून, पहारा द्या. जागे राहा म्हणलोय. खालच्या आडीला हा तिथे चौक चार उभी केल्यात. केलेत ना, हा आणि इकडे त्या वरच्या आडीला तिथं जेवल्यावर म्हणतात काय जेवाय. आता 11. सरपंच, हा. काय चाललंय हे तुमचं? आला का तू? हा, बरं झालं बाबा. अहो पण चाललंय काय? अरे चाललंय काय, तुला माहित नाही का काय? नाही, अरे आपल्या गावात दरोडा पडणार रे. दरोडा पडणार आहे? हा म्हणून मग आम्ही काय केलं माहिती का, सगळ्यांनी ना पारा द्यायचं ठरवलंय. दरोडा पडणार नाही, दरोडा पडला. कुठं? अहो, माझ्या घरात चोर आलं होतं. एकच चोर होता बर का, असा बारकाच होता पण लय तगडा होता. बोकांडी बसला राव, माझ्या बरगडी मोडली असते माझी. ए छोटा हत्ती, अरे तो दरोडा खोला होता, मी होतो मी. मग तू दरोडा टाकायला आलता का? हे अरे, बघा, तुला तुला उठवायला आलतो. मला उठवायला हा. झोपेत न उठवतो का आयुष्यातून उठवतो मला? अरे छोटा टिबर जाऊ दे ना आता. ए ऐका, वाद नका घालू. बंड्या दुसऱ्या, हा. तुम्ही आहे ना इकडच्या आलीला आहे ना चक्कर मारून या. जर काय जाणवलं तर सांगा लवकर, आवाज करा असं. हा. शिट्टी वाजवा नाही तर काहीतरी. हा. जा. आणि तुम्ही दोघं आहे ना इकडच्या आलीला जा. चल, तुम्हाला काय जाणवलं हा. तर आवाज द्या, हा आवाज देतो. शिट्टी वाजवा. हा. सावकी झोपली चक्कर आमची. बंडू झोपू दे ना. जागते यार, रे, जा जागते. झोपायचीच आपल्याला. खालच्या आलीला जाऊन या. इकडे जायची. छोटा हत्ती, तुझ्या साईडला लोकांना सांगितलंय ना जागे राहायला? हा, ते तिकडे गेले, हे इकडे गेले, मी जातो वरच्या आळीला. अरे आपण काय करू माहिती का, ती आली ना मग आपण जाऊ. चालतंय आळी चालतंय. पाळी नाही, कारण कसं आहे, आपण सगळे एका जागेवर आलो ना, व्हायचं कुठं ना तिकडे काही. पण सरपंच, हा. हे प्रकार जरा वेगळाच दिसतोय बर का. काय रे? अहो तुमच्या आधी एवढे सरपंच झाले गावात, हा पण कधी दरोडा नाही, साधी सुई चोरीला गेली नाही. आणि तुम्ही आल्यावरच कस काय दरोडेखोर आले गावात? आता ते काय सांगून आता येतात का? मला माहिती का कसं येतात त्यांनी.
नाही तुमचीच काहीतरी चाल नसेल ना ह्याच्यात. ए छोटा ती अरे सिच्युएशन काय चाललंय काय इथं आपल्याला पहारा द्यायची. नाही पण कार्यकर्ते तुमचे, पहारा तुमचा. मला तर वाटते ग्रामपंचायतीत काय लुटाई मिळत नसेल म्हणून तर डाव असेल ना तुमचा यो. आता परत आला का तसाच. बरं जाऊ द्या आता. काय सरपंच तुम्ही, तुमच्या हातात अधिकार आहे. काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं तुम्हीच करणार. जागते रे जागते. कोण झोपलंय बाबा, सगळी जागी आहे तिथं. तू बरं. असं बोकांडी बसायला लागला. ओ सरपंच हम्म तिकडं कोणच नव्हतं. नाही ना. नाही कोणच नाही दिसलं. बरं, ठीक आहे. इकडे कोण नाही. आणि मग आता आपण आहे ना अजून अर्धा तासाने काय करू माहितीये का, परत एक चक्कर मारू सगळ्या आलीला. हा ओ अहो कुठं भटकताय हो रात्रीचे तुम्ही. चला घरी. इथं तुम्हाला ना माणसाचा रुसवा बी काढता येत नाही. जरा रुसलं माणूस की निघले तुम्ही घर सोडून. अगं बायको तू आली होय. मग मजाक मजाक मध्ये म्हणलं होतं मी तुम्हाला. होय बर खरंच येऊ घरी. चला तू न्यायला आली ना मला. मग ए, चला काय चला. तुम्ही घरी गेले इथं पारा कोण देणार. हा? अरे, कसला कशासाठी पारा पारा. ए, गोळा घरी गेला ना मग मी बी घरी जाणार आहे. मला आधी झोप लय लागली इकडे. ए यार पारा दिल्यानंतर जा ना 2-2 तासांनी सगळी थांबा की जरा. द्यायचा? कसला पारा द्यायचाय पण. अरे दरोडा पडणार आहे ना गावात. सरपंच काय दरोडा बिरोडा नाही पडणार. म्हणजे दरोडा नाही बांधणार का? नाही पडणार. आणि मग आपण कायसाठी जागतोय. ओ अहो कसला दरोडा पडणार आहे. अगं बायको कशाचा दरोडा पडणार आहे. तुम्हाला भांडण झाले म्हणून घरातून उचकून दिलं. मग मी बंड्याकडे गेलो. बंड्याने उचकून दिलं. मग मला आता रात्रभर एकटा कसा गावात जागा राहणार. मग मी दिलं गावात बोबाटा करून की दरोडा पडणार आहे म्हणून. मग काय सगळे आले माझ्यासोबत जागे राहिला इथं पारा द्यायला. बरं बायको चल आपली. चला ए अरे काय सरपंच, अहो शोभतय का तुम्हाला हे. दरोडा नाही काय नाही, फुकाट बरगडी मोडली ना माझी. आता जेवलो तर घास अडकन छातीत. अरे मी तेच विचार करतोय रात्रीचे 2 वाजलेला काय याने 2 वाजेपर्यंत जागवले आपल्याला नुसतं याला एकट्याला जागवायचे म्हणून. माझी झोप झाली असतील. एवढी सगळी माणसं गोळा झाली, पुढल्या वेळेस असा दरोडा पडल्यावर येईन का कोणतरी. बघ ना आता यांच्या नवरा बायकोची भांडणं 2 मिनिटाची, आपल्याला अर्धी रात्र गेली इथं. जाऊ दे आता. पण सरपंच एक गोष्ट आहे ना आवडली बरं का मला. नाही विरोधक असलं तरी त्याचं कौतुक करतो मी. म्हणजे गावात दरोडा पडणार आहे हे कळताच तुमचे कार्यकर्ते आणि तुम्ही तत्परतेने इथं आला. अरे मग आता ही जबाबदारी आहे आपली गावाची, करावंच लागत आहे आता हे. नाही. बरं आता एक काम करा, साहेब तर गेले झोपायला. हा चला आपलं आपलं झोपायला आता. चालतंय.